सांगितले की मणिपूरकडे लक्ष देणं गरजेचं आहे, आता काय वाटतं? नाही, मी आता म्हटलं तसं की एक वर्षभरानंतर भागवत साहेब बोलले हे सुद्धा कमी नाही, थोडं नाही. वर्षभरानंतर मणिपूर जळते, त्याच्या झळा त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या किंवा त्या बातम्या आल्या, ही त्यांची जर का संदेशवाहक यंत्रणा असेल एक एक वर्ष लावणारी, तर त्यांनी ती सुधारली पाहिजे. परंतु ते जे बोलले ते प्रधानमंत्री गांभीर्याने घेणार आहेत का? कारण निवडणुकीच्या शेवटी आपण बघितलं होतं की स्वतः भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी सांगितलं होतं की आता आम्हाला संघाची गरज नाही, आम्ही भाजप म्हणून समर्थ आहोत. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो एक पाया मानला जातो, त्यांची सुद्धा आता ही गरज संपलेली आहे. आणि मोहन भागवत सारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी हे त्यांच्या व्यथा मांडल्यानंतर आता तरी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री मणिपूरमध्ये जाणार आहेत की नाही. तसंच काश्मीर पुन्हा पेटले. काश्मीरच्या बाबतीमध्ये प्रचारात जे ढोल पिटले गेले होते, 370 कलम काढलं, ते काढलेलं नाही, ते होल्डवर टाकलेलं आहे. हे बाकीच्या गोष्टी ह्या तांत्रिक आहेत, ते वकील तुम्हाला सांगतील. पण सातत्याने जेव्हा शपथविधीचे हे सगळे समारंभ सुरू आहेत, काल परवाकडे मोदीजीने घेतला, आज चंद्राबाबूंनी घेतली शपथ, पण तिथे लोकांचे जीव जात आहेत. मध्ये तर आपल्या सिक्युरिटी फोर्सेसवरती हल्ले झाले. आता तरी तुम्ही लक्ष देणार आहात की नाही? तर तुमचेच तुम्ही ढोल आणि तुमचे रेकॉर्ड प्रस्थापित करण्याच्या मागे लागणार. बघा, आज ती मी बातमी थोडक्यात वाचली. ऑर्गनायझरनी खडेबोल बनवलेले आहेत. देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत. तर असे खडे सगळं चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही, का अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत? देशासमोरील संकटांना ते संपवणार आहेत की नाही, का देशातल्याच आपल्या नागरिकांचे जे पक्ष आहेत, जे नागरिकांच्या व्यथा लोकसभेत मांडतात, विधानसभेत मांडतात, त्यांनाच जर काही संपवण्याच्या मागे लागणार असतील तर सरकार हे कुचकाम आहे. प्रचारात इंडिया आघाडी सतत एक मुद्दा मांडत होती की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही, पण मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. त्यांचं मंत्रिमंडळी स्थापन झालेलं आहे, एनडीए सरकार आहे. तुम्हाला या सरकारचं भवितव्य काय वाटतं? आणि तुम्ही पहिल्या पत्रकार परिषदेत असं म्हटलं होतं की आपण सरकार स्थापन करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मी सरकारच्या भवितव्याशी मला काही देणं घेणं नाही, मला देशाच्या भवितव्याशी आहे. आणि असं चित्र विचित्र, याच्याबद्दल मी माझ्या 19 जूनच्या शिवसेनेचा जो वर्धापन दिन आहे त्याच्या बाबतीत मला काय बोलायचं ते मी मनमोकळं बोलेन. पण मला सरकारच्या भवितव्याशी देणं घेणं नाही, मला देशाच्या भवितव्याची काळजी आहे. आणि ज्या पद्धतीने मारून मुटकून, कारण ते 400 पार होणार होते, ते 240च्या आत किंवा 240 वरती अडकले. आणि मग मोदी सरकारचं आता एनडीए सरकार झालं. तर आता म्हणून मी म्हटलं की आता आज आपण जमलो ते माझ्या शिवसेनेच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अनिल परब यांच्या वचननाम्याच्या प्रकाशनासाठी जमलेलो आहोत. मी ह्याबद्दल मला जे काय बोलायचं आहे ते माझ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी 19 जूनला विस्ताराने बोलेन. स्थापना के बाद वोट जिहाद का एक बार फिर आरोप लग रहा है। कहा जा रहा है कांग्रेस ने जिंकल्या, नाना पटोले यांचं वक्तव्य चला, धन्यवाद. तर मवियामध्ये कोणतीही बिघाडी नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींचा फोन आला असं सुद्धा ठाकरेंनी म्हटलं. मोदींना जागा कमी आल्या त्यामुळे आता तुम्ही नेहमी सांगता तसं झालेलं आहे. जग हळहळलं कारण एवढं तरी मताधिक्य का मिळालं. तर अनिल परब यांना मोठ्या संख्येनं मतदान करा असं आवाहन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे.